ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रेंनी मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात हजेरी लावली आहे। कल्याणमधील 65 इमारतींच्या बाबतीत आम्ही जनता दरबारात न्याय मागितला असल्याचं त्यांनी म्हटलंय। आम्हाला नाईक यांनी आश्वस्त केलंय की इथं रहिवासी यांच्यावर कोणत्याही स्वरूपात अन्याय होऊ देणार नाही। शासनानं आता न्यायालयात रहिवाशांसाठी रीट याचिका दाखल करावी आणि इथल्या जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली असल्याचं दीपेश म्हात्रे म्हणाले। त्यामुळे गणेश नाईक यांचा आज ठाण्यामध्ये जनता दरबार भरवला गेलाय। राजकीय वर्दस्त असल्याशिवाय हे सगळं शक्य नाही आणि याच्यावर कोणाचा राजकीय वर्द असतं याची देखील तपासणी व्हावी। त्याचबरोबर नाईक साहेबांनी आम्हाला आज आश्वस्त केलेलं आहे की या कुठल्याही नागरिकाला बेघर होऊन देणार नाही। शासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि आम्ही त्यांना एकच निवेदन दिलेलं आहे की याच्यासाठी आमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिलीफ पिटिशन कोर्टामध्ये शासनाच्या माध्यमातून दाखल करावी आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की शासन रिलीफ पिटिशन दाखल करेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात वनमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार आहे। ठाण्यात गणेश नाईकांच्या जनता दरबाराला मोठी गर्दी उसळल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे या जनता दरबारात नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यामध्ये गणेश नाईक यांनी हा जनता दरबार भरवलाय। हा जनता दरबार कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नसून तो जनतेसाठी असल्याचं यावेळी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिली आहे आणि याच जनता दरबाराला ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावल्याचं, आपल्या समस्या निराकरणासाठी या ठिकाणी हजेरी लावल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर या ठिकाणी स्थानिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या जात आहे। तर या ठिकाणी ठाणेकरांनी मोठी गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। गणेश नाईकांचा हा जनता दरबार गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता आणि आज अखेर या जनता दरबाराला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय।